नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींनो, शुभ दुपार. आता वाजलेले आहेत 4 आणि इथं माझी सावली दिसती का तुम्हाला? तर इथं आमच्या नानींचं चाललंय सुंदर असं सांडगं करायचं मस्तपैकी. कुणाचं काय चाललंय, कोणाच्या राज्यात काय काय चाललंय ते तुम्हाला दाखवते मी. आणि इकडे मिरच्याचा एक घाणा कुठून झाला, पाला येतोय वाऱ्याने म्हणून त्याला ते आडवं लावलंय. सांडगे भरपूर लागायचे होते आम्हाला, म्हणजे आमचं असं झालं की पैसे घेऊन बसलो होतो आणि सांडगं नव्हतं आमच्याकडं. नाही तर आमच्याकडं हळद पण नव्हती बनवायला, आज बनवायची होती पण असू दे. आणि आता नानींचं राज्यात काय चाललंय दाखवले, ताईच्या राज्यात काय चाललंय दाखवते तुम्हाला. ताईच्या राज्यात चाललाय मसाला भाजायचा. तर इथं ताईंनी सगळं खोबरं असं मस्त लाल लाल मस्त मस्त गवळं गवळं तळून घेतलंय. ह्याला लय जर भाजलं तर हे मसाला लय चव देतो. होय ताई, लय काळं केल्यावर लय काळा चव देतो. हा वास चांगला. इथं आम्ही ही सगळं मटेरियल तळून घेतलेलं आहे. ताई एकदा उलताने मिक्स करून दाखवावं काय काय आहे ते. मिक्स करा नुसतं, त्यांना माहिती आपण काय काय टाकतो. हिंग, काळी विलायची, हळकुंड, सुंठ खाली आहे, काळी विलायची उलताना घाला खाली. ओके यस. आणि इकडे चालल्यात सुंदर असं धन भाजायचं. एक मसाल्याचं आमच्या ताईने म्हणले असते ना, आजचा दिवस काढू, उद्याची बात उद्या. होय ना. आणि म्हणजे काय झालं, आम्हाला मसालाच नाहीये, संपलाय. 6-7 किलो राहिलाय. तर मग म्हणले असते 1-2 घमेली कुटावती. मग बघू 120 आणि 130 किलोचं नंतर ना. असं दे. ह्या गोष्टीवरती सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ सांगा. चाललंय एक 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 एक. माझा नंबर तर काय तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, पण काय काय ताई साहेबांना लिहून घेता येत नाही. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. वरच्या नंबरला फोन लावा, खालच्या नंबरला नका लावू. राजेंद्र जाधवांना पैसे बी नका पाठवू, मलाच पाठवा. कारण का हे कधी टाकायचे तुम्हाला ऑर्डर, हे असतात बाहेर, त्याच्यामुळं आज काय कोणाचं कुरिअर जाणार नाहीये. कारण का मटेरियल बनवायचं चाललंय. इकडे बघू शकता. तुमच्या ज्यांच्या ऑर्डर राहिल्या त्यांच्या उद्या जाते. इथं मिरची कुठून ठेवलेली, पण ताईन दोघीच असल्यामुळं बनवायला आज जरा त्यांना लोड आलाय. मी काय इथं शिवत नाही, तुम्हाला मी खरं सांगते. अडचण आल्यामुळे चाललंय 2-3 दिवस, घ्या समजून. असंच तुम्ही टाका ऑर्डर. ही मटेरियल भरपूर आहे पण बनवायचं चाललंय दोघींचं. सांडग्यांचं जरा पटकिरणं पाहिजे, त्याच्यामुळं. किधर से आए आप? घरामाग से आए हम घेवड़े के सेंगा लेके, गावरन वाला. इसका बिल निकालने का और सब्जी बनाने का. ओके ओके. भाजी के लिए कुछ नहीं, वो नानी नहीं, मैंने और ताई नहीं. आओ. छोटा बच्चा, इससे थोड़ा बड़ा बच्चा, और ये थोड़ा सा खतरनाक बच्चा. बाबू रूबी, कशालाच भेट नाही, कशालाच. कुत्र्याला तर आम्ही एवढंच पण भेट नाही, एवढंच सुद्धा. तो असशील कुत्रा तुझ्या घरचा. होय रूबी, कशी बघती, भीती का तरी बघा ना. तिला सवय आहे की ग. कुत्रे इथे. हा मॅडम निवांत बसल्यात. बाळा, रुबी रुबी. आणि ह्याचं तर काही नवीनच दुनिया आहे. काय काय हक रुबी, हक रुबी, हक बुबा आलाय. काय नाही घेऊन देणार मला. काय काय मेरे खातो का रुबी? हाय डबे. हक हक बुबू माझ्याकडे. हा देते. हा घरी नाही तर
MIDC गेलेत का ग? ये की. अयो तुमच्या बियाची आयो चांगली लागली का? झाली का? झाली होय, या. बरं झालं भाऊजी आल्यात म्हणल्यावर ते सकाळचं काम झालं आमचं. जिमला जायचं. तिथंच ठेवा आता झाकून. तो वैशूला ह्यांना मागाशी दिल्या थोड्या आणि मग ती काय आम्हाला सोलून ठेवल्या. जिमला बंद जिम सर कुठं आहे ते? सर्व ती आता काय कोणीच 2-3 दिवस ती ह्याच्यामुळं बंद केली ती ह्याच्यामुळं ते कामामुळं. बसा मी हे करून आली. थांबा लता ते आल्यात भाजी घेऊन मैत्रिणींना. हे येतात इथंच. थांबा रुबी बाय बाय. आणि चांगला पेपर लिही. मॅडमचा फोन नाही आला पाहिजे. पतीने पेपर लिहिला नाही ना. माझं नाही पण गणेशचा येऊ शकतो तुला. गणितचा नाही आणि येत. माझे आणि गणेशचे आजपासून पेपर झाले चालून. त्याचं पण 24 ला संपणार आहे. माझं पण 24 ला संपणार. 4 दिवसात 21 तारखेला चालू, 24 ला बंद. प्रतीक्षा चालली. गणेश पण सकाळी लवकरच गेला 8 ला. ते गणेशची शाळा रोज 12 ला असते, 12-10 ला. त्याच्यामुळे त्याचं नखरं चाललेलं असते तर. पण आज त्याची शाळा आता सकाळी 8 लाच पेपर होता. ही सकाळी लवकर घेऊन गेलं. दाजी म्हणताना दाजी दिसना तर कुठं तुम्हाला 8 दिवस झालं. दाजींचं केवी केलं तिकडे चाललंय. 7:30 ला जाते तर संध्याकाळी 8:30-9 ला येते तर. आता तर सगळीच काय नाही आणायचं. हा जा बाय बाय. आता कोण नाही, मीन रुबीच घरी ताई नानी असतोपर्यंत. छकुली तू नको जा माग. नानांकडे नाही की मग म्हणा म्हणून व्यवस्थित नीट करून द्या. बरं जा. आता बारामतीतल्या ऑर्डरी दिदी उद्या नेईन, कारण का आज पेपर असल्यामुळं पोस्टेज वगैरे काय नाही तिच्यापाशी दिलं मी. हा हा बाय बाय. नानी 3 उद्या सकाळी द्यायचे तर इथं. त्यातलं 3 किलो सांडग आहेत ना. एक परदेशातल्या ताई साहेब आहेत ना, त्या उद्या नेणार आहेत सांडग. हळद पण आ मग जी एक सारखं 3 किलो आहेत ना ती मग भरा. सांडग्याचा जरा लोड आलता आम्हाला.